नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन आहे ह्यूमन न्यूट्रिशन आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत डायजेस्टिव्ह ग्लँड्स। प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम कशा प्रकारची असते, एलिमेंटरी कॅनल सगळं काही पाहिलं होतं आणि आज आपण पाहणार आहोत ग्लँड्स। ग्लँड्स म्हणजे काय तर जे सिक्रिशन करतात। आता या ठिकाणी जेव्हा आपण फूड मटेरियल आपल्या माउथ थ्रू आतमध्ये घेणार आहोत तर तेव्हा ते डायजेस्ट व्हावं यासाठी आपल्या बॉडीमध्ये आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये बरेचसे असे एन्झाईम्स आहेत की जे त्या फूडसोबत मिक्स होतात आणि मग ते फूड प्रॉपरली आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होतं, त्याच्यामधले यूजफुल इन्ग्रेडियंट्स ॲब्झॉर्ब केले जातात आणि मग ते फूड प्रॉपरली इजेस्ट केलं जातं आपल्या बॉडीमधून। ओके, सो तेच ग्लँड्स आता आपण पाहणार आहोत। तर आपल्या बॉडीमध्ये काही महत्त्वाचे ग्लँड्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा येतं सलायवरी ग्लँड्स, नेक्स्ट आहे लिव्हर ग्लँड्स आणि त्याच्यानंतर आहे पॅनक्रियाज। ओके, पॅनक्रियामधले ग्लँड्स किंवा पॅनक्रियालाच आपण ग्लँड म्हणतो कारण पॅनक्रिया हॉर्मोन्स पण सिक्रेट करतं आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पण सिक्रेट करतं। ओके, सो लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिल्यांदा आहे सलायवरी ग्लँड्स। देर आर 3 पेयर्स ऑफ सलायवरी ग्लँड्स विच ओपन इन बकल कॅव्हिटी। आय होप की तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये आपण बकल कॅव्हिटी म्हणजे काय, सलायवरी ग्लँड्स कुठे कुठे असतात हे पाहिलं होतं। आता आपण पुन्हा रिपीट करतोय। बकल कॅव्हिटी म्हणजे काय, ओरल कॅव्हिटी। सलायवरी ग्लँड्स 3 प्रकारचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आहे पॅरोटिड ग्लँड, जे की सगळ्यात मोठं सलायवरी ग्लँड आहे, लार्जेस्ट सलायवरी ग्लँड आहे। त्यानंतर येतं सब मॅन्डिब्युलर ग्लँड आणि त्यानंतर येणार आहे सबलिंग्युअल। आता या ठिकाणी जे पॅरोटिड असतं ते आपल्या कानाच्या थोडंसं पुढे आणि गालाच्या थोडंसं मागे अशा पद्धतीने ते प्रेझेंट असणार आहे आणि त्यामधून सिक्रिशन होतं आणि ते सिक्रिशन आपल्या माउथमध्ये येतं आणि मग आपल्या माउथमध्ये सगळं फूड मटेरियल जे आहे त्यामध्ये ते सिक्रिशन मिक्स होतं आणि मग ते आपल्या बॉडीमध्ये किंवा स्टमकमध्ये वगैरे जाणार आहे। ओके, पण स्टमकमध्ये गेल्यानंतर सलायवा राहत नाही कारण स्टमकमधला pH खूप जास्त हाय असतो जो की सलायवासाठी नाही आहे। ओके, नेक्स्ट आहे सब मॅन्डिब्युलर। सब मॅन्डिब्युलर ग्लँड आर प्रेझेंट बिलो दी लोअर जॉ। लोअर जॉच्या खाली या ठिकाणी असणार आहे सब मॅन्डिब्युलर ग्लँड। नेक्स्ट आहे सबलिंग्युअल। सबलिंग्युअल जे की टंगच्या खाली असणार आहे। ओके, सो आपल्या माउथमध्ये जे जे काही सलायवरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्या ग्लँड्समधून एकत्रित सलायवा सिक्रेट होतं, बट या प्रत्येकाचं सिक्रेशन मात्र वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये होतं। जसं की आपण पाहिलं पॅरोटिड ग्लँड सगळ्यात मोठा आहे। ओके, सगळ्यात लार्जेस्ट सलायवरी ग्लँड आहे। सलायवरी ग्लँडबद्दल बोलतोय आपण, पूर्ण ग्लँड्सबद्दल नाही। पूर्ण ग्लँड्समध्ये जर आपण पाहिलं तर लिव्हर सगळ्यात मोठं आहे, पण या ठिकाणी फक्त सलायवरी ग्लँडमध्ये जर आपण पाहिलं तर सलायवरी ग्लँडमधील पॅरोटिड ग्लँड सगळ्यात मोठं आहे, पण त्याचं सिक्रेशन मात्र खूप कमी आहे। ते फक्त 25% सलायवा सिक्रेट करतं। ओके, फक्त ते दिसायला म्हणजे असण्यासाठी मोठं आहे, बट त्याचं सिक्रेशन फक्त 25% आहे। नेक्स्ट जर आपण पाहिलं सब मॅन्डिब्युलर, हे सगळ्यात हायेस्ट सिक्रेशन करतं। ते सिक्रेशन आहे अराउंड 70%, म्हणजे अराउंड 70% हे सलायवा सिक्रेट करणार। नेक्स्ट आहे सबलिंग्युअल ग्लँड, हे खूप छोटं आहे, मिनिमम सिक्रेशन करतं म्हणजे फक्त 5% सिक्रेशन करतं। ओके, सो अशा पद्धतीने यांचं सिक्रेशन आहे, हे फक्त एक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज आहेत। नेक्स्ट आहे सलायवरी ग्लँड्स आर मेड अप ऑफ टू टाइप्स ऑफ सेल्स। हे जे सलायवरी ग्लँड्स आहेत यामध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात। कोणते कोणते आहेत ते आपण पाहतोय। सगळ्यात पहिल्यांदा आहे सेरस सेल्स। सेरस म्हणजे काय तर हे सीबम सिक्रेट करतात। सीबम म्हणजे काय, एक लिक्विडसारखं फ्लुइड आहे, म्हणजे एक लिक्विड आहे की जे लाईक वॉटर पाण्याप्रमाणे असतं, चिकट चिकट नसतं, ते असं स्मूथली सिम्पल पाण्याप्रमाणे असणारं फ्लुइड आहे, ज्याला आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणतो, ज्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याला आपण सलायवरी अमायलेज म्हणतो, जे डायजेस्टिव्ह एन्झाईम त्या सेरसमध्ये प्रेझेंट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत सलायवरी अमायलेज। आणि हे सलायवरी अमायलेज काय करतं, आपण जे पण फूड मटेरियल खाऊ त्यामध्ये जर कार्बोहायड्रेट असेल, स्टार्च असेल तर त्या स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये करण्याचं काम हे सलायवरी अमायलेज करतं। म्हणजे आपण जेव्हा अन्नपदार्थ चावत असतो आणि तेव्हा जर त्यामध्ये स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट असं काही असेल तर चावतच त्याचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये होतं। म्हणजे बऱ्याचदा आपण भाकरी जेव्हा खातो तेव्हा भाकरी जर आपण खूप वेळ चावत राहिली तर ते आपल्याला गोड लागायला लागते। ते कशामुळे लागायला लागते, कारण जेव्हा आपण भाकरी चावतो त्यामध्ये स्टार्च असतं आणि त्या स्टार्चचं कन्व्हर्जन होतं माल्टोजमध्ये आणि माल्टोज हा गोड पदार्थ आहे किंवा त्याची टेस्ट स्वीट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काही कालावधीनंतर जेव्हा आपण खूप वेळ भाकरी चावतो तेव्हा आपल्याला ती गोड लागायला लागते, कारण पूर्ण त्याच्यामध्ये असणारं स्टार्च तर सगळ्याचं कन्व्हर्जन माल्टोजमध्ये होतं, म्हणजे इनडायरेक्टली स्टार्च आपल्या माउथमध्ये डायजेस्ट होतं। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे म्युकस सेल्स। दुसऱ्या सेलचं नाव आहे म्युकस सेल्स। नावामध्येच म्युकस आहे, सो त्यामध्ये काय असणार आहे, म्युकस सिक्रेटिंग असणार आहेत। म्युकस सेल्स प्रोड्यूस म्युकस दॅट ल्युब्रिकेट्स फूड अँड हेल्प्स सॉलोइंग। आता हे फूड आपल्या माउथपासून स्टमकपर्यंत घेऊन जायचं काम कोण करणार आहे, इसोफेगस। मग इसोफेगसमधून हे फूड इझिली खाली जावं स्टमकपर्यंत, यासाठी त्याला काहीतरी लुब्रिकेशन करायला पाहिजे, सो ते लुब्रिकेशन करण्याचं काम करतं म्युकस। म्युकस म्हणजे एक चिपचिपा पदार्थ आहे जो की पूर्ण खाली ते जे पण फूड मटेरियल असेल त्याचा एक गोळा तयार करतो,
त्या गोळ्याला बोलस असं म्हटलं जातं, BOLUS, म्हणजे जे माउथमधलं सलायवा आहे ते आणि आपलं जे पण फूड मटेरियल आहे ते त्यांचं जे एक मिश्रण आहे किंवा त्यांचा जो एक गोळा आहे त्याला आपण बोलस म्हणतो. आणि हा जो बोलस आहे तर तो माउथपासून जाणार आहे स्टमकपर्यंत. ओके, आणि ते घेऊन जायचं काम करणार आहे इसोफेगस. त्यामध्ये थोडंसं सिक्रेशन कोण करणार आहे, म्युकस. सो आता फूडमध्ये सलायवरी अमायलेज मिक्स झालं आहे. आता फूड येणार आहे हळूहळू इसोफेगसमधून खाली. आता इसोफेगसमधून जेव्हा ते स्टमकमध्ये येणार, स्टमकमधून फूड कुठे जाणार आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. सो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जायच्या आधी आपण पाहिलं होतं की स्मॉल इंटेस्टाईनच्या सगळ्यात पहिल्या पार्टला आपण काय म्हणतो, डिओडिनम. सो फूड जाणार आहे डिओडिनममध्ये. डिओडिनममध्ये फूड गेल्यानंतर त्या ठिकाणी लिव्हरमधून काही एन्झाईम्स येणार आहेत, पॅनक्रियामधून काही एन्झाईम्स येणार आहेत आणि ते सगळे एन्झाईम्स मिक्स झालेलं ते फूड जाणार आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. ओके, सो आता लिव्हरमधून कोणते कोणते एन्झाईम्स येतात, कसे येतात आणि लिव्हरची माहिती आपण पाहतोय. सो लेट अस स्टार्ट विथ लिव्हर. द डार्क रेडिश ब्राऊन कलर्ड ग्लँड इज प्रेझेंट जस्ट बिलो द डायफ्राम. तुम्हाला डायफ्राम माहिती असेलच. डायफ्राम म्हणजे काय, जे ते रेस्पिरेटरी ऑर्गन्समध्ये येतं, बट तरीही लंग्सच्या खाली जो एक पडद्याप्रमाणे पार्ट प्रेझेंट असतो त्याला आपण डायफ्राम म्हणतो. आणि डायफ्रामच्या एक्झॅक्टली खाली प्रेझेंट असणार आहे लिव्हर. जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की स्टमक आपल्या लेफ्ट हँड साईडला असतं, त्याप्रमाणे लिव्हर आपल्या राईट हँड साईडला आणि वरच्या बाजूला असणार आहे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. सो तेच पुढे सांगण्यात आलेलं आहे की इट ऑक्युपाईज द राईट अपर पोर्शन ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. इट इज द लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की आपल्या बॉडीमधलं सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड कोणतं आहे, तर त्याचं नाव आहे लिव्हर. ओके, सगळ्यात लार्जेस्ट सलायवरी ग्लँड कोणतं होतं, पॅरोटिड. आणि याच्यामध्ये पूर्ण बॉडीमध्ये सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड कोणतं आहे, लिव्हर. ओके, सो दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. नेक्स्ट आहे इट वेज अबाउट 1.2 to 1.5 kg. या लिव्हरचं वजन किती असतं, 1.2 to 1.5. कोणाच्या बॉडीमध्ये, पूर्ण मॅच्युअर ह्युमन बिंगच्या. सो हे 1.5 किलो का लिव्हर हे. नेक्स्ट आहे इच लोब ऑफ धिस बिलोब्ड ग्लँड इज कवर्ड बाय थिन कवरिंग कॉल्ड ॲज ग्लिसन्स कॅप्सूल. सो तुम्ही जर पाहिलं तर लिव्हरमध्ये हेपॅटिक लोब्युल्स असतात. हेपॅटिक लोब्युल्स म्हणजे काय, लिव्हरचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट्स असतात आणि या हेपॅटिक लोब्युल्सला कवरिंग करण्याचं काम करतात ग्लिसन्स कॅप्सूल. ओके, सो हे खूप महत्त्वाचं आहे. दिस कॅप्सूल इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ही कॅप्सूल कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेली असते. ऑब्वियसली आपल्या बॉडीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचं प्रपोर्शन जास्त आहे आणि बरेचसे कवरिंग वगैरे कनेक्टिव्ह टिश्यूज तयार करायचं काम करतं. नेक्स्ट आहे इच लोब इज डिवायडेड इंटू सेव्हरल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ लिव्हर कॉल्ड एज हेपॅटिक लोब्युल्स. सो यालाच आपण हेपॅटिक लोब्युल्स असं म्हणतो. हेपॅटिक का, तर तुम्ही जर पाहिलं तर लिव्हरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, हेपॅटोसाइट्स असतील, हेपॅटोलोब्युल्स असतील किंवा बरेचसे जे पण एन्झाईम्स वगैरे आहेत, मोस्टली त्यांना हेपॅटो असं म्हटलं जातं. ते लिव्हरमध्ये असतं म्हणून त्याला आपण हेपॅटो असं म्हणतो. ओके, सो त्याच्यामागचं लॉजिक काहीतरी वेगळं असेल, बट आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या पण गोष्टी लिव्हरमध्ये आहेत किंवा लिव्हरमधून बाहेर येणार आहेत किंवा लिव्हरमधल्या आहेत त्याला आपण मोस्टली हेपॅटिक वगैरे असं म्हणतो. सो नेक्स्ट आहे इच हेपॅटिक लोब्यूल इज पॉलिगोनल इन शेप. सो जे हेपॅटिक लोब्युल्स असतात ते मोस्टली पॉलिगोनल असतात. पॉलिगोनल म्हणजे कसे, सो तुम्हाला आता या ठिकाणी पुस्तकात नाही दिले, बट जस्ट आपण बघू याचं स्ट्रक्चर कसं असतं. सो बेसिकली ते अशा पद्धतीचे असणार आहेत, पॉलिगोनल. ओके, सो याला आपण म्हणतो हेपॅटिक लोब्युल्स. आता या लोब्युल्समध्ये या ठिकाणी इथे असे काही गोळे असतात. या गोळ्यांमध्ये काय काय असतं, तर या ठिकाणी असणार आहेत हेपॅटिक वेन, हेपॅटिक पोर्टल वेन, हेपॅटिक आर्टरी आणि बाईल डक्ट. बाईल डक्ट काय करतं, बाईल ज्यूस सिक्रेट करतं आणि बाईल ज्यूस सिक्रेट करणं हे लिव्हरची सगळ्यात मोठी खासियत आहे. ओके, कारण लिव्हर काय सिक्रेट करतं, बाईल ज्यूसच सिक्रेट करतं. तर अशा पद्धतीने एक यांचं स्ट्रक्चर असतं, मध्ये पण एक गोल असतो आणि हे असे सगळे जॉईंट असतात एकमेकांना. ओके, सो ते तुम्हाला स्ट्रक्चर डिटेल्समध्ये नाही आहे, सो फक्त एवढंच लक्षात ठेवा की हेपॅटिक लोब्यूल अशा पद्धतीने पॉलिगोनल असतं. या ठिकाणी मध्ये एक सेंटर असणार आहे, या सेंटरमधून हे असे रेज निघणार आहेत आणि ते जे रेज असणार आहेत तर ते कशाचे बनलेले असतात, तर ते हेपॅटिक लोब्यूल्सचे बनलेले असतात. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बरेचसे कफर सेल्स वगैरे पण असतात. यांच्यामध्ये कफर सेल असतात. हे तुम्हाला कफर सेल पुढे आहेच, बट जस्ट लोकेशन लक्षात ठेवा. याच्यामध्ये कफर सेल्स असतात. कफर सेल्स काय करतात, ॲज अ फॅगोसायटिक सेल म्हणून काम करतात. फॅगोसायटिक सेल म्हणजे काय, तर सपोज की लिव्हरमध्ये एखादं फॉरेजन मटेरियल आलं किंवा एखादं कुठलाही सपोज की व्हायरस वगैरे असं काही आलंच, शक्यतो तसं होत नाही, बट आलंच तर त्या व्हायरसला हे जे कफर सेल आहेत तर ते मारण्याचं किंवा डायजेस्ट करण्याचं काम करणार. ओके, म्हणजे कोणत्याही फॉरेजन मटेरियलला डायजेस्ट करण्याचं काम कोण करतात, कफर सेल्स. ओके, किंवा कफर्स सेल्स. सो बाकीचे सगळं डायग्राम तुम्हाला नेक्स्ट पुढे समजा जाईलच जसं जसं आपण लिव्हरमध्ये पुढे जाऊ. नेक्स्ट आहे ॲट द जंक्शन ऑफ ॲडजसन लोब्युल्स ऑफ ट्रायंग्युलर पोर्टल एरिया इज प्रेझेंट. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं इथे मध्ये ट्रायंगल तयार झाला होता ना अशा पद्धतीने,
सो हा जो ट्रायंग्युलर एरिया आहे तर या ठिकाणी याला आपण पोर्टल एरिया असं म्हणणार आहोत. इन धिस पोर्टल एरिया देअर इज हेपॅटिक आर्टरी, हेपॅटिक पोर्टल वेन अँड बाईल डक्ट. यामध्ये असे या गोळ्यामध्ये अजून 3 गोळे असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे हेपॅटिक आर्टरी, हेपॅटिक पोर्टल वेन आणि बाईल डक्ट. ओके, सो इथे पण सेम, इथे पण सेम, इथे पण सेम, इथे पण सेम सेम स्ट्रक्चर असणार आहे ज्या ज्या ठिकाणी असा ट्रायंगलसारखा तयार होईल त्या ठिकाणी. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे okay, so a lobule consists of cords of hepatic cells which are arranged around a central vein. So आता या लोब्यूलमध्ये जर आपण पाहिलं तर एक सेंटर आहे आणि त्या सेंटरमध्ये जर आपण पाहिलं तर हेपॅटिक वेन असणार आहे. लेट मी ड्रॉ अगेन. सॉरी, हां, इथे मध्ये एक सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये प्रेझेंट असणार आहे हेपॅटिक वेन. ओके, हेपॅटिक वेन का लिव्हरमधली एक मेन वेन आहे, मेन नस आहे, त्याच्यामुळे त्याला आपण हेपॅटिक वेन असं म्हणतो, सेंट्रल वेन असं म्हणतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन बिटवीन दी कॉर्ड्स ऑफ हेपॅटिक सेल्स स्पेसेस कॉल्ड सिनोसॉइड इज प्रेझेंट. सो इथे जर आपण पाहिलं तर मध्ये काही स्पेसेस असणार आहेत या ठिकाणी, हे पुन्हा स्ट्रक्चर आणि हे असं जोडलेलं असणार आहे आणि इथून बरेचसे असे मध्ये मध्ये लोब्युल्स असणार आहेत. ओके, सो हा जो 2 ह्याच्यामधला स्पेस आहे याला आपण म्हणणार आहोत सिनोसॉइड. ओके, सिनोसॉइड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आर प्रेझेंट थ्रू विच दी ब्लड फ्लोज. यामधून ब्लड वगैरे फ्लो होणार आहे, ब्लड वगैरे म्हणजे बाहेर जाणार आहे, आतमध्ये येणार आहे, हे सगळं या स्पेसमधून होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की याच्यामध्येच फॅगोसायटिक सेल्स प्रेझेंट असतात ज्याला की आपण म्हणतो कफर सेल्स. सो या स्पेसमध्ये असे सेल्स प्रेझेंट असतात. ओके, कफर सेल्स म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता की ते बाईल डक्ट वगैरे आहे. अँड आफ्टर दॅट नेक्स्ट ओके, सो एवढंच दिलेलं आहे सध्या तरी. आता आपण पाहतोय नेक्स्ट. हां, सो दिस सेल्स म्हणजे कोण? कफर सेल्स. सो दिस सेल्स डिस्ट्रॉय टॉक्सिक सबस्टन्सेस, डेड अँड वॉर्न आउट ब्लड सेल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे काय टॉक्सिक सबस्टन्सेस लिव्हरमध्ये येतील, सोबतच जे काय डेड ब्लड सेल्स वगैरे लिव्हरमध्ये असतील, या सगळ्यांना डायजेस्ट करण्याचं काम किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं? कफर सेल करतं. नेक्स्ट आहे हेपॅटिक सेल्स प्रोड्यूस बाईल ज्यूस. आणि यामध्ये जे हेपॅटिक सेल्स प्रेझेंट आहेत तर ते काय सिक्रेट करतात? बाईल ज्यूस. सो मेन काम काय आहे लिव्हरचं? बाईल ज्यूस सिक्रेट करणं. ओके, आणि इट इज कलेक्टेड अँड कॅरीड थ्रू बाईल डक्ट अँड स्टोअर्ड इन द सॅक लाईक गॉल ब्लॅडर. तुम्हाला सगळ्यांना गॉल ब्लॅडर माहिती असेल, या ठिकाणी आहे गॉल ब्लॅडर. सो लिव्हर काय करतं? फक्त बाईल ज्यूस तयार करायचं काम करतं आणि एकदा का बाईल ज्यूस तयार झाला की हे बाईल ज्यूस जे आहे तर ते गॉल ब्लॅडरमध्ये पाठवलं जातं विथ दी हेल्प ऑफ बाईल डक्ट. सो हे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर राहतं अराउंड 30 to 50 ml समथिंग याच्यामध्ये बाईल ज्यूस स्टोअर राहतं. कशामध्ये? गॉल ब्लॅडरमध्ये. गॉल ब्लॅडर अजून काय काय करतं तर ज्यूस ते स्टोअर करून ठेवतंच, सोबतच त्या ज्यूसचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं पण काम करतं. ओके, म्हणजे एकदा का बाईल गॉल ब्लॅडरमध्ये गेलं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण इन्क्रीज होतं, ते अजून जास्त चांगलं होतं. ओके, जास्त कॉन्सन्ट्रेटेड होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द डक्ट ऑफ द गॉल ब्लॅडर अँड हेपॅटिक डक्ट टुगेदर फॉर्म कॉमन बाईल डक्ट. आता या लिव्हरने काय केलं? आपल्याकडे जे काही बाईल तयार केलेलं होतं ते सगळं गॉल ब्लॅडरला दिलं. मग जेव्हा आपलं फूड मटेरियल स्टमकमध्ये येणार, स्टमकमध्ये आल्यानंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाणार, तेव्हा ते फूड स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जात असताना सगळ्यात पहिला जो पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा तो आहे डिओडिनम. सो जेव्हा हे सगळं फूड मटेरियल डिओडिनममध्ये येतं तेव्हा त्या ठिकाणी बाईल ज्यूस त्या फूडमध्ये मिक्स केला जातो, पॅनक्रियाटिक ज्युसेस मिक्स केले जातात, अजून बरेचसे एन्झाईम्स मिक्स केले जातात आणि मग ते फूड जाणार आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फॉर फर्दर डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. ओके, सो आता या ठिकाणी जेव्हा ते फूड डिओडिनममध्ये असणार तेव्हा गॉल ब्लॅडरचं जे डक्ट आहे तर त्या डक्टमधून बाईल ज्यूस येणार आहे. आणि या ठिकाणी दुसरं डक्ट आहे ते म्हणजे हेपॅटिक डक्ट. सो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल, या ठिकाणी हेपॅटिक डक्ट आहे, या ठिकाणी गॉल ब्लॅडरचं डक्ट आहे. आणि गॉल ब्लॅडरच्या डक्टला म्हणतो आपण सायस्टिक डक्ट. ओके, सायस्टिक डक्ट. सो सायस्टिक डक्ट आणि हेपॅटिक डक्ट जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्यापासून कॉमन बाईल डक्ट तयार होतं. सो कॉमन बाईल डक्ट. ओके, हेपॅटिक डक्ट आणि सायस्टिक डक्ट एकत्र येणार आणि त्यापासून कॉमन बाईल डक्ट तयार होणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिव्हर इज अ व्हायटल ऑर्गन. व्हायटल म्हणजे काय? खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. बाईल ज्यूस सिक्रेटेड बाय लिव्हर इमल्सिफाईज फॅट्स अँड मेक्स फूड अल्कलाइन. सो आता जे बाईल ज्यूस लिव्हर थ्रू आलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं? फॅट्सचं इमल्सिफिकेशन होतं, म्हणजे थोडक्यात फॅट्सचं ॲब्झॉर्प्शन डायजेशन होतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपण स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये pH व्हॅल्यू अराउंड 7.8 दरम्यान असणार आहे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी व्हॅल्यू कशी असणार आहे? अल्कलाईन आहे. सो फूड त्या ठिकाणी अल्कलाईन होतं. स्टमकमध्ये 1.8 म्हणजे ॲसिडिक होतं आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते अल्कलाईन होतं. ओके, 7.1 to 8 समथिंग त्याची व्हॅल्यू असते, अराउंड 7.8 पर्यंत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
लिव्हर स्टोअर्स एक्सेस ऑफ ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. सो जे काही एक्सेस म्हणजे एनर्जी तयार करून झालेली आहे आता आणि आता त्या ग्लुकोजची काही गरज नाही आहे सध्या तरी, तर असं जे काही ग्लुकोज आहे तर ते आपल्या लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. ओके. सो डिएमिनेशन ऑफ एक्सेस अमायनो ॲसिड्स टू अमोनिया अँड इट्स फर्दर कन्व्हर्जन टू युरिया टेक्स प्लेस इन लिव्हर. जे आपल्या बॉडीमध्ये एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड आहे त्याचं कन्वर्जन अमोनियामध्ये करणं आणि परत त्याचं कन्वर्जन युरियामध्ये करणं हे सगळं काही लिव्हरमध्ये होत असतं. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण फॅट्स पाहिलं, मग आपण त्याच्यानंतर ग्लुकोजचं कशा पद्धतीने ग्लायकोजनमध्ये कन्वर्जन होतं हे पाहिलं आणि त्याच्यानंतर पाहिलं की अमायनो ॲसिड्स कशामध्ये कन्वर्ट होतात, अमोनिया आणि त्याच्यानंतर युरियामध्ये. सो इट ऑल्सो इन्वॉल्व्ड इन सिंथसाइज ऑफ व्हायटॅमिन ए, व्हायटॅमिन डी, व्हायटॅमिन के अँड व्हायटॅमिन B12. सो हे सगळं आपण सिंथसाइज करण्याचं काम कोणाकडे असतं, लिव्हरकडे असतं. नेक्स्ट आहे लिव्हर ऑल्सो प्रोड्युसेस ब्लड प्रोटीन्स लाईक प्रोथ्रोम्बिन अँड फिब्रिनोजेन. सो आपल्या ब्लडसाठी जे काही प्रोटीन्स आवश्यक असतात तर ते प्रोटीन्स देखील लिव्हर सिक्रेट करतं. म्हणजे लिव्हर किती इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये. नेक्स्ट आहे ड्युरिंग अर्ली डेव्हलपमेंट. अर्ली डेव्हलपमेंट म्हणजे काय, जेव्हा एम्ब्रियो वगैरे सगळं तयार होत असतं तेव्हाच्या कालावधीमध्ये लिव्हर ॲक्ट्स ॲज हेमोपोएटिक. हेमोपोएटिक म्हणजे काय, तर जे ब्लड सेल्स प्रोड्यूस करतात त्याला आपण हेमोपोएटिक ऑर्गन्स असं म्हणतो. सो सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एम्ब्रियो वगैरे होता तर त्या काळामध्ये जे होमिओपॅथिक ऑर्गन्स आहेत तर ते ब्लड सेल्स प्रोड्यूस करायचे. ओके. सो त्याच्यामध्ये येतं लिव्हर. आणि आता जर आपण पाहिलं, आता आपली बॉडी पूर्ण डेव्हलप झालेली आहे तर या फेजमध्ये फक्त रेड बोन मॅरोमधून आपले ब्लड सेल्स तयार होतात. ओके. आता लिव्हरमध्ये नाही होत, फक्त अर्ली डेव्हलपमेंटमध्ये होतात. नेक्स्ट आहे कफर सेल्स हेल्प इन डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओल्ड RBCs. सो लिव्हरमध्ये जे काही ओल्ड रेड ब्लड कार्पसल्स प्रेझेंट आहेत ते डिस्ट्रॉय करणं, जे आता कोणतंही फंक्शन करत नाही आहेत अशांना डिस्ट्रॉय करणं, सोबतच जे काही टॉक्सिन्स वगैरे आले असतील त्या सगळ्यांचं डिटॉक्सिफिकेशन करणं, ही सगळी कामं लिव्हरमध्ये होतात. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत दॅट इज पॅनक्रिया. सो पॅनक्रियाज इज अ लीफ शेप्ड हेटेरोक्राइन ऑर्गन किंवा हेटेरोक्राइन ग्लँड त्याला आपण म्हणतो. हेटेरोक्राइन का म्हणतो, तर पॅनक्रिया जे आहे तर ते हॉर्मोन पण सिक्रेट करतं आणि एन्झाईम पण सिक्रेट करतं. सो जे एन्झाईम सिक्रेट करतात त्यांना आपण म्हणणार आहोत एक्झोक्राइन. जे हॉर्मोन सिक्रेट करतात त्यांना आपण म्हणतो एंडोक्राइन आणि जे दोन्हीही सिक्रेट करतात त्याला आपण म्हणतो हेटेरोक्राइन. ओके. सो एक लीफसारखा आहे, लीफ शेप्ड आहे त्याच्यामुळे त्याला आपण लीफ शेप्ड असं म्हणतो. या ठिकाणी नाही दाखवलेलं आहे, येस दाखवले. सो या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळते पॅनक्रिया खूप छोटा आहे, ते डिओडिनमच्या मागे गेले, बट ते ॲज अ लीफप्रमाणे अशा पद्धतीचं असणार आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट. ओके. सो डिओडिनमच्या मागे ते असणार आहे आणि यामधून जे काही पॅनक्रियाटिक ज्युसेस असतील तर ते सगळे डिओडिनममध्ये सिक्रेट केले जातात आणि डिओडिनम थ्रू ते फूड मटेरियल स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. सो एक्झोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियाज इज मेड अप ऑफ ॲसिनाय किंवा ॲसिनी काही म्हणू शकता तुम्ही त्याला. सो ॲसिनायपासून बनलेलं असतं. ॲसिनर सेल्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ज्यामधून एन्झाईम्स सिक्रेट होणार आहेत पॅनक्रियामधून. सो नेक्स्ट आहे ॲसिनर सेल्स सिक्रेट अल्कलाइन पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. सो जे ॲसिनर सेल्स असतात त्यामध्ये बरेचसे पॅनक्रियाटिक म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे सेल्स एकत्र येऊन जे पॅनक्रियाटिक ज्यूस आहेत तर ते सिक्रेट करतात. पॅनक्रियाटिक ज्यूस पण अल्कलाइन आहे. ओके. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्टमकमध्ये सगळं ॲसिडिक असतं, नेक्स्ट लिव्हरमध्ये किंवा पॅनक्रियामध्ये सगळं अल्कलाइन होतं. ओके. सो नेक्स्ट आहे पॅनक्रियाटिक ज्यूस इज कलेक्टेड अँड कॅरीड टू डिओडिनम बाय पॅनक्रियाटिक डक्ट. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आहे पॅनक्रिया आणि या ठिकाणी आहे पॅनक्रियाटिक डक्ट. सो हे जे एक ब्ल्यू कलरसारखं आहे या ठिकाणी तर ते आहे पॅनक्रियाटिक डक्ट. सो या डक्ट थ्रू हे जे पॅनक्रियाटिक ज्युसेस आहेत तर ते डिओडिनममध्ये येतात आणि फूडमध्ये मिक्स होतात. सो द कॉमन बाईल डक्ट जॉईन्स पॅनक्रियाटिक डक्ट टू फॉर्म हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. सो या ठिकाणी आपण मगाशी पाहिलं की कॉमन बाईल डक्ट तयार झालं होतं कशामुळे, सायस्टिक डक्टमुळे आणि कॉमन हेपॅटिक डक्टमुळे. ओके. सो सायस्टिक डक्ट आणि कॉमन हेपॅटिक डक्ट यांचं मिळून कॉमन बाईल डक्ट तयार झालं आणि हे जे कॉमन बाईल डक्ट आहे तर हेच खाली येते आणि हे कोणाला जॉईन होतं आहे, पॅनक्रियाटिक डक्टला. सो ते जेव्हा कॉमन बाईल डक्ट आणि पॅनक्रियाटिक डक्ट ज्या ठिकाणी जॉईन होते त्याला आपण म्हणणार आहोत हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. कारण हेपॅटो का, ते लिव्हरपासून आलं आहे, पॅनक्रियाटिक का, पॅनक्रियाचा आहे म्हणून. सो त्याला आपण हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट असं म्हणतो, जे की डिओडिनममध्ये ओपन होतं आणि मग डिओडिनममध्ये बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्युसेस एकत्र होतात. द ओपनिंग ऑफ हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इज गार्डेड बाय स्पिंक्चर ऑफ ओडाय. सो या ठिकाणी आहे स्पिंक्चर ऑफ ओडाय आणि हे जे स्पिंक्चर ऑफ ओडाय आहे ते काय करतं की हे जे ज्युसेस आता जाणार आहे डिओडिनममध्ये तर ते पुन्हा रिटर्न जाऊ नयेत त्या लिव्हरमध्ये आणि त्या पॅनक्रियामध्ये, यासाठी या ठिकाणी स्पिंक्चर असणार आहे ज्याला की आपण म्हणतो स्पिंक्चर ऑफ ओडाय. ओके. सो नेक्स्ट एंडोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रियाज इज मेड अप ऑफ ग्रुप्स ऑफ सेल्स कॉल्ड ॲज आयलेट्स ऑफ लँगरहन्स.
प्रेझेंट बिटवीन द ॲसिनी किंवा ॲसिनाय. सो आता या ठिकाणी आपण मगाशी एक्झोक्राईन पार्टबद्दल पाहिलं की जे एन्झाईम सिक्रेट करत होते. आता हे जे एंडोक्राईन पार्ट आहे तर ते हॉर्मोन सिक्रेट करतात आणि या एंडोक्राईन पार्टमध्ये जे ग्रुप ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत त्याला आपण आयलेट्स ऑफ लेंगरहन्स असं म्हणतो. सो आयलेट्स ऑफ लेंगरहन्स जे की ॲसिनायच्या मध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो हे जे आयलेट्स आहेत यामध्ये 3 टाईप्स ऑफ सेल्स प्रेझेंट असतात. अल्फा सेल्स, बीटा सेल्स आणि डेल्टा सेल्स. तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये पण पाहू शकता. लेट मी शो यू. या ठिकाणी 3 प्रकारच्या सेल्स आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे अल्फा सेल्स जे की ग्लुकॅगॉन सिक्रेट करतं. बीटा सेल्स जे की इन्सुलिन सिक्रेट करतं. अँड सोमॅटोस्टेटिन हॉर्मोन इज सिक्रेटेड बाय डेल्टा सेल्स. आणि हे जे डेल्टा सेल्स आहेत तर ते सोमॅटोस्टेटिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट करतात. ओके, सो ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन टुगेदर कंट्रोल द ब्लड शुगर लेवल. सो आपल्या बॉडीमधली जी ब्लड शुगर लेवल आहे तर ती कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करणार आहे ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन. ग्लुकॅगॉन म्हणजेच जे की अल्फा सेल्स सिक्रेट करणार आहेत, इन्सुलिन जे की बीटा सेल्स सिक्रेट करणार आहेत. आणि हे दोघं जे आहेत तर ते आपल्या बॉडीमधल्या ब्लड शुगर लेवलला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतात. नेक्स्ट आहे सोमॅटोस्टेटिन. सो सोमॅटोस्टेटिन हॉर्मोन इनहिबिट्स ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन सिक्रेशन. सो ग्लुकॅगॉनचं आणि इन्सुलिनचं सिक्रेशन कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे? सोमॅटोस्टेटिन. सो अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रिया पण खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पॅनक्रिया हॉर्मोन पण सिक्रेट करतं आणि एन्झाईम पण सिक्रेट करतं. सो आय होप की तुम्हाला डायजेस्टिव्ह ग्लँड्स समजले असतील या व्हिडिओमधून. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फिजिओलॉजी ऑफ डायजेशन पाहणार आहोत. सो बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.